नमस्कार, मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं सर्वांचं तथास्तु चॅनलमध्ये स्वागत करतो. आपली जी गोचर मालिका सुरू आहे त्याच्यात दर महिन्यालाच काही ना काही ग्रहांचे बदल होत असतात, राशीचं परिवर्तन होत असतं. पण आता सध्या जे नवीन वर्ष सुरू झालंय आणि त्याच्यामध्ये सूर्यनारायण मकर राशीतून आता कुंभ राशीत प्रवेश करतोय आणि प्रवेश करता करता त्याच्या स्वागताला तिथे राहुदेव, बुधदेव, शुक्रदेव हे पहिल्यापासून तिथे विराजमान आहेत आणि चौथा ग्रह तिथे सूर्यनारायण जाणार आहे आणि 17 तारखेला चंद्रदेव देखील गोचर भ्रमण करत तिथे विराजमान होणार आणि सूर्य, चंद्र आणि राहू या तिघांचा जो मिलाप होतो याच्यामध्ये सूर्यग्रहण त्या दिवशी आहे. तर हे पूर्ण जे लोडेड हाऊस झालंय आता कुंभ राशीचं आणि 23 फेब्रुवारीला मंगळदेव देखील भ्रमण करत तिथे विराजमान होणार आहे. तर इथे पूर्णपणे कुंभ राशीत जो पंचग्रही योग आणि ग्रहण योग बनतोय त्याचं संपूर्ण जगावर याचे मोठे इम्पॅक्ट पडणार आहेत. केतुदेव सिंह राशीतून त्याचं भ्रमण सुरू आहे. फक्त एवढंच आहे की सूर्यनारायणाची स्वराशीची दृष्ट ही सिंह राशीवर पडणार आहे, त्यामुळे थोडंसं प्रोटेक्शन सिंह राशीला तिथे त्या हाऊसला मिळणार. तर मुळात हा जो काही योग बनतोय तर काही राशींना त्याच्यातून लाभ देखील होणार आहे. धनलाभाचे देखील मोठे योग, पंचग्रही योग जो बनतोय, इव्हेंट्स घडू शकतात. पण प्रामुख्याने संपूर्ण जगात आपण बघू की सूर्य, चंद्र, राहू, शुक्र, बुध तिथे मंगळ जेव्हा येईल तर तेव्हा दंगली घडण्याचे, आज शनिदेवाच्या राशीमध्ये हे सगळं सुरू आहे. शनिदेव गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करतो आणि या सगळ्या ग्रहांची दृष्ट सूर्यनारायणाची सिंह राशीवर पडते दृष्टी. तिथे पहिल्यापासून केतूचं भ्रमण सुरू आहे. केतू हा डिटॅच करणारा प्लॅनेट आहे. तर तिथे काहीच लोकांना आपल्या गव्हर्नमेंटकडून हे संपूर्ण जगाच्या मंडेन लेवलला मी सांगतोय तर सर्व नागरिक हे आपल्या गव्हर्नमेंट पासून काहीतरी नाराज आहेत, डिटॅच होत आहेत, गोष्टी त्यांना मनासारख्या पाहिजेत त्या होत नाहीयेत. तर त्याच्यामुळे आंदोलन होणं, आज जनता एक उठाव करू शकते. आज भरपूर जगामध्ये जे अथॉरिटी पर्सन्स आहेत, सत्तेमध्ये असलेले, आपण आधीच्या काळात ज्यांना राजा म्हणायचो, तर त्या लोकांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. त्यांच्यावर काही कॉन्स्पिरन्सीज घडू शकतात. या ग्रहण योगामध्ये हे मुळात घनिष्ठामध्ये ग्रहण लागतंय, पण याचा इम्पॅक्ट आहे राहुदेवाचा. तर राहुदेव स्व राशी, स्व नक्षत्रातून आत्ता जो त्याचा गोचर भ्रमण आहे तो शतभिषा नक्षत्रातून सुरू आहे. शतभिषा नक्षत्र हे 100 हिलर्स असं देखील त्याचं नाव आहे. तर याच्यामध्ये ज्यांना हील व्हायचं आहे, ज्यांना काही आजाराचं काही त्रास सुरू आहे तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. पण याच्यात ड्रग्सचे रॅकेट्स हे जागतिक लेवलला तुम्ही बघाल की खूप मोठे मोठे रॅकेट्स ओपन होतील की ज्याच्यामध्ये लोकांना खूप आश्चर्य होईल की अरे ही व्यक्ती ड्रग्सच्या डीलिंगमध्ये आहे. आज बुध हे फाईलला दाखवतो, डॉक्युमेंट्सला दाखवतो. तर राहुदेव हे कॉन्स्पिरन्सी आहे. तर बरेच लोकांच्यावर काही कॉन्स्पिरन्सीज होऊ शकतात. काही फाईल ओपन झाली, कुठला स्कॅन्डल ओपन झाला, हे जागतिक लेवलला आज मोठे मोठे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत किंवा सत्तेमध्ये असलेले मोठे नेते मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप अवघड ठरू शकतो. तर येणारा जो संपूर्ण महिना आहे याच्यात 2 ग्रहण आहेत, एक 17 फेब्रुवारी, एक 3 मार्चला. पण हे एक दिवसच फक्त आपण त्या दिवशी तो इव्हेंट आहे, म्हणजे शास्त्राप्रमाणेचे काही गोष्टी आपण पाळतो. पण मुळात बघायला गेलं तर ग्रहणांचे इम्पॅक्ट हे 6-6 महिने असतात आणि पहिला महिना तर खूपच जोरदार त्याचे इम्पॅक्ट असतात. आणि गुरुदेव सध्या धर्माचे जे प्रतीक आहेत ते वक्री आहेत. तर त्यामुळे धार्मिक काही उथलपुथल होऊ शकते. कारण आज मिथुन राशीतून त्यांचं वक्री भ्रमण सुरू आहे. मिथुन राशी कम्युनिकेशनची आहे. काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात. मिथुन रास ही अफवांची पण आहे. तर काही अफवा पसरल्या आणि त्याच्यामुळे राईट्स, दंगली सुरू झाल्या. तर इथे सर्व लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. या काळामध्ये ऍक्सिडेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. अग्नितांडव होऊ शकतो, कारण सूर्य मंगळ हे 23 तारखेनंतर एकत्र येणार आहेत आणि तिथे राहुदेवाचं त्यांच्याबरोबर भ्रमण आहे. राहुदेव हा एम्प्लिफायर आहे. हे 2 अग्निग्रहांना तो भेटणार आहे तर तो अग्नीला एम्प्लिफाय करणार आहे. त्यामुळे अग्नितांडव
हे भरपूर ठिकाणी होऊ शकतात. तर आपल्या घरामध्ये आपण एक छोट्या लेवलला विजेचे उपकरणं असतील किंवा गॅस रिलेटेड, स्टोव रिलेटेड जे पण आपण काम करताना तिथे दक्षता ठेवणं खूप गरजेचं आहे. आज याच्यामध्ये गव्हर्नमेंट अधिकारी, गव्हर्नमेंटला भरपूर त्रास होताना दिसतोय. पब्लिकचा उठाव होऊ शकतोय. लोकांचा रोष सरकारवर येण्याचं खूप मोठं आता काही इव्हेंट्स घडू शकतात. त्यांचे नियमावली काही ते नवीन कायदे आणतायत, नवीन नियम, ते त्यामुळे देखील ह्या गोष्टी होऊ शकतात. तर इथे आपण एक ओव्हरऑल काय इम्पॅक्ट येणारा महिना हा सूर्यनारायणाचं जे भ्रमण आहे साधारण 15 मार्च पर्यंत आहे ग्रहण, इथे खूप सावधपणे हा पिरियड काढायचा आणि त्यात खास करून 23 फेब्रुवारी पासून ते पहिला आठवडा मार्चचा याच्यात आपल्याला माइंड पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचंय, रागावर कंट्रोल ठेवायचंय, ॲग्रेशनवर कंट्रोल ठेवायचंय, आपल्या कम्युनिकेशनवर कंट्रोल ठेवायचंय. आणि हा काळ आपण काही ग्रहणांचे काही उपाय प्रत्येक राशीप्रमाणे आपण सांगूच, पण ग्रहणाच्या दिवशी सूर्यनारायणाला जेव्हा ग्रहण लागणार आहे आणि चंद्रदेवाला जेव्हा ग्रहण लागणार आहे, तर आपण देवाकडे हा जो ग्रहणाचा त्रास असतो तर या त्रासापासून सूर्यनारायणाला लवकरात लवकर मुक्त कर, त्याला शक्ती दे ह्या त्रास सहन करण्याची, अशी प्रार्थना तुम्ही केलीत आणि सूर्यनारायणाचे मंत्रजाप ओम घृणी सूर्याय नमः आणि चंद्रदेवाचा ओम सोम सोमाय नमः, तर याचे दैदिप्यमान रिझल्ट आपल्याला भेटू शकतात. कारण जेव्हा ते त्रासात होते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली, तर तुम्ही जेव्हा त्रासात याल तर नक्कीच ते तुम्हाला त्याची परतफेड करतील. आज ग्रहणाच्या दिवशी तुम्ही विशेषतः दोन्ही ग्रहणाला आपल्यावरून नारळ 7 वेळा तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरवून हे वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये तुम्हाला सोडायचंय. आपल्या पितरांच्या निमित्त स्नान दान हे करणं ग्रहणाच्या दिवशी खूप फायदेशीर असतं. पितृदेवतांची कृपा आपल्याला मिळते. आपल्या पितरांना आठवा, ओम पितराय नमः हा जप त्या दिवशी करा. मागील भागामध्ये आपण 6 राशी आणि ओव्हरऑल एक मंडेन लेवलला संपूर्ण जगावर, आपल्या देशावर काय परिणाम होणार आहे या पंचग्रही योग, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि शनिदेव जो अतिचारी आता भ्रमण त्याचं सुरू झालेलं आहे. आता उर्वरित 6 राशी आपण बघूयात त्यांच्यावर काय नक्की इम्पॅक्ट या गोचरचा होणार आहे. राशी मालिकेतील 7म रास तुळ रास. तुळ राशीसाठी हा जो पंचग्रही योग आणि जो राहू केतूचा ऍक्सेस होतोय हा लाभ स्थान आणि पंचम स्थानात बनतोय. पंचम स्थान जिथे राहुदेवाचं भ्रमण मागच्या जूनला सुरू झालेलं आहे, तर पंचम स्थानाच्या रिलेटेड काही प्रश्न आपल्यासमोर तो उपस्थित करतोय. पंचम स्थान आपल्या अफेअर्सचं आहे, प्रेम प्रकरणाचं आहे, रोमॅन्टिक आयुष्याचं आहे. संतती हा एक प्रमुख ॲट्रिब्यूट या पंचम स्थानाचा आहे. तर संततीच्या रिलेटेड काही इश्यूज आपल्यासमोर यायला सुरू झालेले असतील. आता तिथे पंचग्रही योग बनून तिथे सूर्यनारायणाचा ग्रहण योग हा जो काही होतोय, बनतोय, तर इथे संततीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. संततीच्या रिलेटेड अचानक काही प्रॉब्लेम्स, इश्यूज हे तुमच्या समोर येण्याचे युतियोग, हे ग्रहयोग आपल्याला दाखवत आहेत. आज पंचम स्थान मुळात मंत्रजापाचं स्थान आहे, पण इथे आपल्याला मंत्रजापाने या सर्व अरिष्टाचं आपल्याला निवारण करता येऊ शकतं, याला मिनिमाइज करता येऊ शकतं जे काही इश्यूज आपल्याबरोबर बनतात. एक चांगली गोष्ट घडते की 5 ग्रह हे पंचमात बसून लाभाला बघतायत, तर लाभ पण येण्याचे मोठे शुभ संकेत हे ग्रहयोग आपल्याला दाखवत आहे. तर आपल्याला पंचम स्थानात जे कुंभ रास येते त्याचा मालक शनी आहे, तर ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्र आपल्याला रोज सूर्यास्ताच्या नंतर पश्चिम दिशेला एक तेलाचा दिवा लावून आपल्याला पश्चिम दिशेकडे तोंड करून याचा रोज तुम्ही सूर्यास्ताच्या नंतर मंत्रजाप केलेला आपल्याला भरपूर या स्थानाला प्रोटेक्शन मिळण्यासाठी मदत मिळेल. सिंह रास लाभ स्थानात येते तुळ राशीसाठी, तुळ लग्नासाठी. तर तिथे केतुदेवाचं भ्रमण सुरू झालेलं आहे, तिथे चंद्रग्रहण होणार आहे. तर ते लाभ स्थान हे फक्त लाभालाच नाही दाखवत, तर आपले मित्रपरिवार, आपलं ओव्हरऑल सोशल नेटवर्क,
एकूणच आपल्याला गेन्स लाईफमध्ये कुठून येणार आहेत, फुलफिलमेंट ऑफ डिझायर्स असं देखील 11वं स्थान आपल्याला दाखवतं. तर तिथे केतुदेव चाललाय. केतुदेव डिटॅचमेंटचा कारक आहे. तर तो तुम्हाला मित्रांपासून डिटॅच करतोय, तो तुम्हाला सोशल नेटवर्क पासून डिटॅच करतोय. आणि जो चंद्रग्रहण तिकडे होतोय तर निश्चित आपल्याला त्या काळामध्ये, या येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला मित्रांची वादविवाद टाळायचे आहेत. आपल्या सोशल नेटवर्क किंवा एखाद्या पार्टीमध्ये, इव्हेंटमध्ये आपण कुठे जातोय तर तिथे आपल्याला वादविवाद होण्यापासून आपल्याला आपल्यावर कंट्रोल ठेवायचा आहे, आपल्या अँगरवर कंट्रोल ठेवायचा आहे. तुम्ही थोडे दिवस शांततेने काढला तर याच्या पुढचा जो काही काळ आहे, कारण पंचमातून सर्व ग्रह लाभाला बघतायत आणि लाभ स्थानात आपल्याला ग्रहण बनतंय, तर लाभ स्थानात होणारं ग्रहण हे आपल्याला भरपूर चांगले फायदे नक्कीच येत्या काळात देणार आहे. आता 12वं स्थान मीन रास षष्ठ स्थानात येते. तिथून शनिदेवाचं भ्रमण सुरू आहे. तर शनिदेव हे आपले रोग, ऋण, रिपू, शत्रू या सर्वांवर आपल्याला विजय मिळवून देणार आहे. पण त्याच्या आधी शत्रूंवर विजय कधी मिळणार आहे? पहिले ते अंगावर येणार आहेत, पहिले ते समोर येणार आहेत. तर थोडा काळ आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपले विरोधक, अपोनंट एकदम आपल्यावर अटॅक करू शकतात. तर तिथे तुम्हाला शांतपणे त्याला हँडल करायचं आहे. नवीन लिटिगेशन्स काही सुरू करायचे नाहीयेत. शनिदेव जे सुरू आहेत लिटिगेशन्स, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व संपवणार आहे. आणि तो अतिचारी होतोय आता. तर या काळामध्ये तुम्ही तिळाचं दान, तुम्ही कावळ्याला काही त्याच्या आवडीचे फरसाण या गोष्टी तुम्ही खाऊ घालून या षष्ठ स्थानातले शुभ फळ आपण मिळवू शकतो. आणि जी काय अरिष्ट आपल्याबरोबर होऊ शकतं त्याला आपल्याला कमी करता येईल. राशी मालिकेतील 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आज हा जो काही ग्रहांचा पंचग्रही योग बनतोय हा त्यांच्या 4थ्या घरात बनतोय. आणि जो केतुदेवाचं भ्रमण आहे, जिथे चंद्रग्रहण होणार आहे ते दशम स्थान. तर राहुदेव आज साधारण मागच्या 7-8 महिन्यापासून चतुर्थ स्थानातलं त्याचं भ्रमण सुरू झालेलं आहे. तिथे आता पंचग्रही योग बनून तिथे सूर्यग्रहण होत. 4थं घर मातेचं आहे. तर मातेच्या आरोग्याच्या रिलेटेड काही इश्यूज सुरू होते तर तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. तिथे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. छोटे मोठे पण त्रास होत असतील तर लगेचच त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं आहे. आज चतुर्थ घर हे आपल्या प्रॉपर्टीला दाखवत आहे. तर प्रॉपर्टीमध्ये काही खरेदी विक्री करायची आहे, काही डॉक्युमेंट्स करायचे, तर आत्ताचा काळ तुम्ही जाऊ द्या 1-1.5 महिना, 2 महिने, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डिसिजन्स घ्या. कारण आता काही घोळ होण्याचं, काही लिटिगेशन क्रिएट होण्याचं, काही वादविवाद होण्याचे मोठे चान्स आपल्याला दिसत आहेत. 4थं घर वाहनचं देखील आहे. तर वाहनमध्ये काही छोटे मोठे काही त्याच्यात सर्व्हिसिंग आहे, डेंट लागलेला आहे, तर त्याला लवकरात लवकर त्याच्यावर खर्च करा. कारण आता खर्च करण्याचा योग आहे तर तो करायलाच पाहिजे. कारण पुढे जाऊन मग त्याचं आपल्याला मोठ्या खर्चामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर आता छोट्या लेवलला जो काही त्रास, प्रॉब्लेम सुरू असेल वाहनामध्ये तर त्या रिलेटेड तुम्ही आता लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे. 4थं घर सुख स्थान पण आहे. तर आता सध्याच्या घरात, आपलं राहत्या घरात सुखाचं आपल्याला अनुभवच नाही होणार आहे. पण हा थोड्या दिवसासाठीचा काळ आहे. घरामध्ये कुठलाही वादविवाद टाळायला पाहिजे. आणि सुखाची अनुभूती जरी नाही होते तर तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुम्ही कुंभ राशीचा मालक शनिदेव याचे मंत्र जाप करू शकता. रोज संध्याकाळी तुम्ही ओम शम शनेश्वराय नमः याचा जप करा. तुम्हाला मनाला शांतता नक्की मिळेल. सिंह रास ही वृश्चिक लग्न, वृश्चिक राशीसाठी दशम भावात येते. त्यामुळे ती एक महत्वाचं घर आहे. आपला ओव्हरऑल कर्म, स्टेटस, पॉवर, आपलं प्रोफेशन, आपला जॉब, आपलं वर्क प्लेस, हे सर्व गोष्टी आपल्याला दशम स्थानावरून बघता येतात. तिथे केतुदेवाचं भ्रमण सुरू आहे. तर आपल्याला आपल्या कामापासून, आपल्या प्रोफेशनपासून, आपल्या जॉबपासून थोडं विभक्त तो करतोय, डिटॅच करतोय. याची अनुभूती तुम्हाला काही 7-8 महिन्यामध्ये आलेली असेल. हळूहळू करून आपल्याला आपल्या वर्क प्लेसमध्ये कुणाशी वादविवाद काही होतोय किंवा काही आपल्या मागे कॉन्स्पिरन्सी होते तर फक्त लक्ष द्या त्याच्यावर की आपलं काही अहित त्याच्यामध्ये नाही व्हायला पाहिजे. बाकी लेट गो करून टाकायचं. कुणाशी वादविवाद नका करू. कुणाशी रिव्हेंज घेण्याचं काही तुम्ही प्लॅन नका करू. काही गोष्टी तुम्हाला ओपन अप होतील की ही व्यक्ती जी तुम्ही त्याला जवळचं समजायची आणि तीच तुमच्या मागे काही कारस्थान करत होती. तर अशा गोष्टी कळाल्या त्या मनात ठेवा. कुठलंच त्याच्यावर रिॲक्शन देऊ नका. कारण आत्ताच्या काळामध्ये ॲग्रेशनच्या रिलेटेड तुम्ही ॲक्शन घेतली तर याचे मोठे दुष्परिणाम
येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आज शनिदेवाचं भ्रमण आहे, ते पंचम स्थानातून सुरू आहे. पंचम स्थानामध्ये आज जे शनिदेवाचं भ्रमण असतं याला चांगलं नाही पकडत आणि त्यात तो आता अतिचारी होतोय. तर ते मागचं पूर्वजन्माचे संचित कर्माचं घर आहे, पूर्व पुण्याईचं घर आहे. पण तिथे शनिदेव आता जेव्हा भ्रमण करतोय तर तो आपल्या संततीच्या रिलेटेड तुम्हाला लक्ष देण्याची एक वॉर्निंग बेल देतोय. संतती रिलेटेड काही ना काही इश्यूज समोर येणार आहेत. संततीला वाईट संगत लागते का, या गोष्टींवर थोडं लक्ष द्या. त्यांच्याबरोबर वेळ घालवा, त्यांच्याशी संवाद करा. आज पंचम स्थान हे मंत्र जापाला दाखवतं, तर इथे आपल्याला गुरुचा मंत्र ओम गुरुवे नमः हा तुम्ही करू शकता. तुम्ही शनिदेवाचा मंत्र करू शकता. तुम्ही जवळपासची एखादी गव्हर्नमेंटची शाळा आहे, तिथे गरीब विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही काही तळलेल्या वस्तू या शनिवारच्या दिवशी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून या स्थानाला प्रोटेक्शन नक्कीच देऊ शकता. आणि दशम स्थानासाठी तुम्हाला सूर्यनारायणाची उपासना करणं, सूर्याला अर्घ देणं आणि सूर्यदेवाच्या समरस त्याच्या उभं राहून मंत्रजाप करणं. आणि गायत्री मंत्र हा सूर्यनारायणासाठी, सूर्यनारायणाचं तेज वाढवण्यासाठी आयुष्यात खूपच शुभ फलदायी असा हा मंत्र आहे. राशी मालिकेतील नवम रास धनुरास. धनुराशीसाठी हा जो काही ग्रहांचा इव्हेंट घडतोय तर हा तृतीय स्थानात धनुरास, धनुलग्नासाठी कुंभरास तिथे येते. तिथे राहुदेवाचं भ्रमण सुरू झालेलं आहे आणि तिथे 5 ग्रहांचा जमावडा आता जमतोय. तृतीय स्थान आपल्या सिबलिंग्सचं आहे, आपल्या शेजारचं आहे, आपलं ओव्हरऑल कम्युनिकेशन आहे, गॅजेट्स आहेत, आपलं शॉर्ट ट्रॅव्हल्स आहेत. तर इथे आपल्या सिबलिंग्स बरोबर आपले वादविवाद होण्याचे संकेत काही दिसत आहेत. आपल्या शेजारच्यांशी आपले काही वादविवाद जुने सुरू असतील तर ते उफाळून येण्याचे चान्स आहेत. तर इथे ॲग्रेशन न करता थोडं शांततेत हा काळ आपल्याला जाऊ द्यायचा आहे. कारण तृतीय स्थानातलं राहुदेवाचं भ्रमण, सूर्यनारायणाचं भ्रमण, मंगळाचं भ्रमण आपल्याला शुभ फलदायी ठरू शकतं. तर फक्त आता ॲग्रेशनवर कंट्रोल ठेवणं हे गरजेचं आहे आणि इन्स्टंट रिॲक्शन न देता थोडंसं विचारपूर्वक आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. शॉर्ट ट्रॅव्हल्स तुम्ही करायला काहीच हरकत नाही, पण सध्या शॉर्ट ट्रॅव्हल्स करताना गाडीमध्ये काही गाडीचं तुम्ही एक पहिलं रिपोर्ट घेताय गाडीमध्ये जे काय आपल्याला लागतं. तर कारण शॉर्ट ट्रॅव्हल्समध्ये काही त्रास होण्याचे आपल्याला संकेत दिसत आहेत. तर याच्यामध्ये कम्युनिकेशनचं देखील हे स्थान आहे. तर कम्युनिकेशन करताना, मेसेज करताना, ईमेल करताना खूप विचारपूर्वक आपण काय मेसेज करतोय याला 10 वेळा तुम्ही वाचा, मगच तो मेसेज तुम्ही पुढे फॉरवर्ड करा. कारण चुकीचा गैरसमज होण्याचे खूप मोठे संकेत हा योग दाखवत आहे. इथेच सूर्यनारायणाचं ग्रहण होत असल्यामुळे तृतीयातलं सूर्यग्रहण याला चांगलं ग्रहण पकडतात. याच्यातून शुभ आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चित काही ना काही दिसतं. हे पराक्रमाचं स्थान आहे, तो ओव्हर पराक्रम, कारण ओव्हरलोडेड झालंय ते हाऊस आणि त्याच्यात सूर्य आणि मंगळ सारखे पराक्रमी ग्रह तिकडे आलेले आहेत आणि राहू त्याला एम्प्लिफाय करतोय. तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन आपण कुठलाही पराक्रम करण्याचा प्रयत्न केला तर याचे दुष्परिणाम येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे सावध राहून आपले ऍक्शन्स तुम्ही घ्यायला पाहिजे, कारण हे ऍक्शन्स असतात. आज तुमच्या नवम भावामध्ये सिंह रास येते. तुमचं भाग्याच्या घरामध्ये केतुदेवाचं भ्रमण चालू आहे. नवम स्थानातलं केतुदेवाचं भ्रमण याला शुभ पकडतात, कारण केतुदेव हा अध्यात्माचा कारक आहे आणि नवम स्थान हे धर्माचं आहे. तर धार्मिक ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त सध्या जायचंय. रोज सकाळी उठल्यावर, रोज संध्याकाळी, जेव्हा जमतंय एकदा तरी दिवसातून तुम्हाला जायचंच आहे. तिथे तुम्हाला बसून नामजप करणं, ज्याही देवाच्या मंदिरात गेले त्याच्याप्रमाणेची तिथली पूजा प्रार्थना करणं, याने तुम्हाला त्या केतूचे दुष्परिणाम कमी करता येतील. तिथेच चंद्रग्रहण होणार आहे. तर चंद्रग्रहणापासून आपल्याला बचाव करायला किंवा लॉंग लाईफ धनुराशीसाठी, धनुलग्नासाठी, कारण भाग्याचा मालकच सूर्यनारायण आहे. तर त्या स्थानाला प्रोटेक्शन द्यायला, त्या स्थानाची शुभफळं मिळवायला तुम्हाला सूर्यनारायणाला रोज सकाळी सूर्योदयाला त्याला अर्घ देणं, त्याचे मंत्रजाप करणं आणि त्याच्या समोरच उभं राहून आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं. यांनी संपूर्ण तुम्हाला एक वेगळं प्रोटेक्शन लाईफमध्ये
नक्कीच. आणि या येत्या काळामध्ये जिथे आपल्याला त्रासदायक काळ हा दिसतोय संपूर्ण जगासाठी, तर इथे निश्चित आपल्याला एक सुरक्षा कवच या उपायाने मिळवता येईल. आज जे शनिदेवाचं अतिचारी भ्रमण आता सुरू झालेलं आहे ते तुमच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. चतुर्थ स्थान मातेचं आहे, तर माताच्या रिलेटेड काही अडचणी, काही तिचे आजार हे उफाळून येऊ शकतात किंवा मागे काही छोटे मोठे त्रास सुरू होते ते मोठ्या लेवलला जाऊ शकतात. तर मातेवर लक्ष देणं गरजेचं आहे. मातेसाठी इलाज उपचार हे वेळेवर घेणं गरजेचं आहे. चतुर्थ स्थान हे प्रॉपर्टीला दाखवते, तर या काळामध्ये तुम्ही एखादी जुनी प्रॉपर्टी विकत घेऊ शकता किंवा एखादी विकूही शकता. त्याचे योग आपल्याला या अतिचारी भ्रमणामध्ये दिसत आहेत. तर चतुर्थ स्थानाला जेव्हा शनिदेवाचं भ्रमण असतं याला पनौती देखील म्हणतात. आणि याच्यामध्ये शनिदेव आपल्याला जो काही त्रास देऊ शकतो त्याला मिनिमाइज करण्यासाठी त्या स्थानाचं, तुमच्या लग्नाचा मालक यांचा, गुरुदेवाचं आपल्याला मंत्रजाप करणं, ओम ब्रूम बृहस्पते नमः. आणि शनिदेवासाठी आपल्याला घरात जे आपले सेवक येतात, कारण शनिदेव सेवक आहे, सर्वंट्सचा कारक आहे, चौथं घर आपलं राहतं घर आहे, तर आपल्या घरातले जे आपले नोकर चाकर आहेत तर यांचं तुम्ही सेवा करू शकता, यांना तुम्ही गिफ्ट देऊ शकता. यांचं जे काय अपेक्षा आहे तुमच्याकडून त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त यांना तुम्ही मदत करा. त्यांची खुशी, त्यांची ब्लेसिंग्स हे शनिदेवाला एक शुभ फळं देण्यासाठी बांधील करेल. आणि हा एक तुमच्यासाठी प्रचंड मोठा उपाय या चौथ्या घरातल्या शनिदेवासाठी तुमच्यासाठी ठरू शकतो. या काळाला शुभ करण्यासाठी तुम्ही निश्चित हे छोटे छोटे उपाय करून तुम्हाला हा काळ तुम्ही पुढे नेलात तर तृतीयातलं जे राहू देवाचं भ्रमण आहे हे निश्चित तुम्हाला पुढे येणाऱ्या काळामध्ये मोठे दैदिप्यमान, कीर्तिमान असे पराक्रम तुमच्याकडून घडणार आहेत. हे शुभ संकेत हे भ्रमण देत आहे. राशी मालिकेतील दशम रास मकर रास. मकर राशी मध्ये हा जो काही ग्रहांचा जमावडा जमतोय हा द्वितीय स्थानामध्ये राहुदेवाचं जिथे भ्रमण सुरू आहे आणि अष्टम स्थानामधून केतूचं भ्रमण सुरू आहे. तर द्वितीय स्थान आपल्या धनाला दाखवत आहे, तर इथे 5-5 ग्रह येत आहेत. तिथे लाभाचा स्वामी येतोय, तिथे दशमचा स्वामी, पंचमचा स्वामी, षष्ठचा स्वामी, तिथे तुमचा स्वतःचा आज भाग्याचा मालक बुध ग्रह आणि अष्टमाचा मालक सूर्यनारायण. तो एवढे ग्रह जेव्हा तिकडे येत आहेत आणि तिथे राहू हा एम्प्लिफायर बसलेला आहे, तर निश्चित मोठे धनाचे लाभ या काळामध्ये आपल्यासाठी सेट होऊ शकतात. फक्त इथे घरामध्ये मोठे वादविवाद होण्याचे देखील संकेत आपल्याला दिसत आहे. तर घरामध्ये कुठलाही वादविवाद होतोय त्याला कानाडोळा करा, त्याला लेट गो करा. आपल्या वाणीवर पूर्ण संयम ठेवा. आपल्या वाणीमुळे कुणाचंही मन दुखणार नाही याच्याकडे निश्चित काळजी घ्या. आणि जो काही हा जो काळ आहे याला विदाऊट ॲग्रेशन, अँगर तुम्ही फक्त थोडंसं याला ढकलून द्या. या 1-1.5 महिना साधारण खूपच जास्ती ॲग्रेशन, अँगरची इश्यूज आहेत. तेवढा पिरियड तुम्ही ढकललात तर तुम्हाला दैदिप्यमान असे यश, मोठे लाभ, तुमचा बँक बॅलन्स एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाण्याचे शुभ संकेत हे ग्रहयोग आपल्याला दाखवत आहेत. या स्थानाला तुम्हाला संपूर्ण शुभता मिळवण्यासाठी तुम्ही शनिदेवाचे मंत्र जाप, कारण तो तुमचा राशी स्वामी पण आहे आणि तुमच्या द्वितीय धनाचा पण मालक आहे, कुटुंबाचा मालक आहे. तर इथे वाणीवर फक्त कंट्रोल ठेवायचा आहे आणि आपल्याला रोज संध्याकाळी ओम शम शनेश्वराय नमः पश्चिम दिशेला तोंड करून पश्चिम दिशेला एक तेलाचा दिवा पेटवून तुम्हाला हा मंत्र रोज नियमित संध्याकाळी, रात्री जेव्हाही तुम्हाला जमतंय त्यावेळेस तुम्ही निश्चित एका फिक्स टाइमला करत जा. तुम्हाला दैदिप्यमान यश या त्या काळामध्ये दिसणार आहे. आज अष्टम स्थानातून जो केतुदेवाचं भ्रमण सुरू झालंय आणि तिथे चंद्रदेवाचं आणि त्याचं मिलन होऊन तिथे ग्रहण बनणार आहे. तर इथे आपल्याला अष्टम स्थानातल्या केतूला मुळात ते पीडादायक स्थान आहे. ते आपले काही अचानक जे इश्यूज, प्रॉब्लेम्स उभे राहतात त्याचं स्थान आहे. तर त्यांच्यापासून तो डिटॅच करत चाललाय. तर हा एक चांगलं भ्रमण मी म्हणेल. फक्त याच्यामध्ये ॲक्सिडेंट्सच्या रिलेटेड काही गोष्टी घडण्याचे संकेत असतात. ऑपरेशन, हेल्थ रिलेटेड काही इश्यूज असतील तर ऑपरेट होण्याचे चान्स असतात. तर हा भाग सोडला तर हा अध्यात्मासाठी
तुम्हाला ज्योतिष शिकण्यासाठी, तंत्रविद्या शिकण्यासाठी, कुठलाही रिसर्च करण्यासाठी हा एक खूप छान सुंदर काळ आहे. तर या काळामध्ये जेव्हा केतू डिटॅच करतो तर तो तुम्हाला तुमच्या ज्या वेदना आहेत, ज्या पीडा आहेत, जे काही अचानक तुमच्या अंगावर काही गोष्टी येऊ शकतात ते यांच्यापासून डिटॅच करतोय, तर हे तर चांगलंच आहे आपल्यासाठी. तर याच्यामध्ये शुभफळं मिळवण्यासाठी तुम्ही काही रिसर्च करा. तुम्ही केतुदेवाचे मंत्रजाप करू शकता. तुम्ही गणपती बाप्पा, कारण तो केतुदेवाचा दैवत आहे, तर तुम्ही गणपती देवाची देखील उपासना करून या अष्टम स्थानात होणारं ग्रहण आणि केतुदेवाचं भ्रमण याला सुसह्य करू शकता. जे काही त्रास आपल्यावर येणार आहेत त्याला तुम्ही मिनिमाइज करू शकता. शनिदेव जो तुमचा राशी स्वामी, लग्न स्वामी आहे, तुमचा मेन प्लॅनेट आहे, तो तृतीय स्थानातून चाललाय आणि शनिदेवाचे जे बेस्ट प्लेसमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये 3, 6, 7, 10, 11 इथे त्याचे शुभफळं पकडली जातात. तर त्याच्या तृतीय स्थानातून, पराक्रमाच्या स्थानातून तो चाललाय. तर तो जेव्हा आपण शनी ज्या घरात येतो तर तिथे तो थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट करतो. तर तुम्हाला पराक्रमापासून सध्या रोखलाय त्यांनी, पण जे वक्री होऊन आता मार्गी लागलाय, तर आता तुम्हाला एक गती मिळेल. तुमच्या एफर्ट्स मध्ये तुम्ही कमी नका पडू. आळस पूर्णपणे झटकून टाका आणि एक प्लॅन्ड, कारण प्लॅनिंग, ऍक्शन हे तृतीय स्थान आहे. तर शनिदेवाला तुम्ही पूर्णपणे ऍक्शन मध्ये आता पाहिजे. आणि मग शनिदेव जे तुम्हाला, कारण हे अतिचारी भ्रमण सुरू होतंय. अतिचारी भ्रमण म्हणजे तो सुपरफास्ट, म्हणजे तो 20 आणि 30च्या स्पीडला चालवणारा गाडी हा 100च्या स्पीडने आता गाडी चालवणार आहे. तो रिझल्ट एकदम फास्ट मिळणार आहेत. तर इथे आपल्याला हा काळ पूर्णपणे कन्वर्ट करायचा आहे मेहनतीने आणि जबरदस्त रिझल्ट तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. या काळामध्ये तुम्ही तुमच्या शेजारी कुठलेही वादविवाद करायचे नाही आहेत, तुमच्या भावंडांची वादविवाद नाही करायचे आहेत. आणि पिवळ्या रंगाची मिठाई हे तुम्ही शेजारच्यांना, तुम्ही भावाला, तुमच्या भावंडांना, सिबलिंग्सला तुम्हाला या काळामध्ये दर गुरुवारी जेवढी देता येईल, या संपूर्ण अजून 1.5 वर्ष बाकी आहे, या 1.5 वर्षामध्ये हा एक छोटासा उपाय करून तुम्ही या तृतीयातल्या शनीचे संपूर्ण शुभलाभ तुम्ही घेऊ शकता. राशी मालिकेतील 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीमध्ये हा पूर्ण जो ग्रहांचा आता एक ब्रह्मांडात इव्हेंट घडतोय, एक जमावळा जमतोय, हा कुंभ राशीतच होतोय. तर आपल्या लग्नस्थानी, आपल्या राशीमध्येच हा जो काही योग बनतोय, तर इथे आपल्याला भरपूर सावध राहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी असं दोन्ही कॉम्बिनेशन जमतायत. आपल्या सप्तमचा मालक म्हणजे सूर्यनारायण हा लग्नी येऊन तिथे त्याला ग्रहण लागत आहे. तर याच्यामध्ये आपले विरोधक हे आपल्यावर हावी होऊ शकतात, हे ग्रह संकेत आपल्याला दाखवत आहेत. इथे आपल्याला राहुदेवाचं जे भ्रमण सुरू झालं आहे, तर तुम्ही आपल्यावर स्वतःवर खूप जास्ती फोकस करताय. पूर्ण दुनिया त्याला, म्हणजे स्वार्थ आपल्यामध्ये थोडासा जास्त आता सध्या उफाळून येतोय. तर असं करू नका. याच्यामध्ये आपल्या बरोबरच्याचं पहिलं हित जपायला पाहिजे आपण, आणि मग त्यानंतर आपल्याबद्दल विचार करा. थोडंसं धर्मावर चालायचा प्रयत्न करा. आज धर्म म्हणजे मंत्रजाप करणं, देवाला जाणं, उपास करणं, याला धर्म नाही म्हणत. तर धर्म जे सांगतो, काही नियमवाली, काही मॉरॅलिटी, काही प्रिन्सिपल्स, तर याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. या काळाला तुम्ही शुभ करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सूर्यनारायणाची उपासना करायची आहे, कारण तुमच्या लग्न स्थानात सूर्यग्रहण होत आहे. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या माइंडवर पडणार आहे. आज राहुदेव जेव्हा लग्न स्थानातून जात असतो, तर तो एक, राहू म्हणजे धूर आहे, राहू म्हणजे धुकं आहे. तर तो असं धुकं तुमच्या समोर आणेल की तुम्ही कुठल्या दिशेने चाललाय हेच तुम्हाला कळत नाहीये. तुम्हाला वाटतंय की हा रस्ता इकडे, पण मागेच रस्त्याने टर्न मारलाय आणि त्या धुकामध्ये कळालंच नाही, आणि गाडी जाऊन पुढे आपली काही होऊ शकतं. तर इथे विचारपूर्वक जायचंय. आपल्याला थोडंसं धुकं जास्त झालं, एकदम दाट आहे, तर थोडंसं थांबणं गरजेचं असतं. ते धुकं एक 5 मिनिटामध्ये पुढे निघून जातं. मग समोर व्यवस्थित जेव्हा दिसतंय तेव्हा आपण गाडीला आपल्या गती द्यायला पाहिजे. तर या गोष्टीला अनुसरून तुम्हाला आता तुमच्या लाईफमधले प्रत्येक सिच्युएशनला त्या प्रकारे हँडल करायचं आहे. सूर्यनारायणाची उपासना करून, त्याचे मंत्रजाप करून, त्याला अर्घ देऊन तुम्ही त्याची कृपा या काळात मिळवणं खूप गरजेचं आहे. आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये जिथे सिंह रास येते, तिथे
केतुदेवाचं भ्रमण सुरू आहे, केतुदेव डिटॅचमेंट देतो, केतुदेव कट मारतो, तर तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये नैराश्य आणायचं काम केतुदेवाने सुरू केलेलं आहे. तुमच्या पार्टनरशिप असेल कुठल्या व्यापारामध्ये, तर तिथे देखील तुम्हाला एकमेकांपासून लांब करण्याचं काम केतुदेवाने सुरू केलेलं आहे. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी काही ना काही आपल्याला इश्यूज होत आहेत, काही ना काही इगो इश्यूज होत आहेत. तर इथे इगो, अँगर आपल्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे. हा जो येता काळ आहे याच्यामध्ये तुम्हाला एक 1.5-2 महिना तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि तुमचा लग्नाचा मालक, तुमच्या राशीचा मालक शनिदेव हा अतिचारी भ्रमण तुमच्या धनस्थानातून करतोय, तर त्याचे दैदिप्यमान रिझल्ट तुम्ही मिळवाल. फक्त आत्ताच्या काळामध्ये तुम्ही काही गोंधळ केला, तुम्ही काही वादविवाद वाढवले, तुम्ही काही, तर याचं जी शुभ फळं पुढे येत्या काळात आपल्याला मिळणार आहेत ती मिळायला अडचण होऊ शकते. कारण तुम्ही पूर्णपणे डिप्रेशनला देखील जाऊ शकता. तर याच्यासाठी आपल्याला आपलं दैनंदिन पूर्ण डिसिप्लिन असणं, व्यायाम करणं, आपल्या बोलण्यामधून आपल्याला 2 वेळा विचार करून बोलणं, मेसेज करणं, ओव्हरऑल आपण जे काय आपल्या करिअर वाईज असेल, आपल्या रोजचे दैनंदिन असेल, इथे एक विचारपूर्वक आपल्याला जायचंय. कारण राहुदेव एल्युजन्स देतो. तुम्हाला वाटतं एक आहे आणि रियालिटी वेगळी असते. तर इथे थोडंसं प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक आपल्याला पावलं उचलायची आहेत. आणि तुम्ही शनिदेवाचा मंत्र जप कायम करायला पाहिजे. ओम शम शनीश्वराय नमःचा जप संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर पश्चिम दिशेला तोंड करून, पश्चिम दिशेलाच एक तेलाचा दिवा प्रज्वलित करून तुम्ही रोज नियमित हा मंत्र जाप करा. तुम्हाला तुमच्या हेल्थ रिलेटेड, तुमच्या करिअर रिलेटेडचे इश्यूज मिनिमाइज होताना निश्चित दिसतील. आज सूर्यनारायणाला अर्घ देणं, त्याची उपासना करणं हे तर मी सांगितलंच. आणि आपल्याला द्वितीय स्थान, जिथून तुमच्या लग्नस्वामी राशीस्वामीचं भ्रमण सुरू आहे, अतिचारी भ्रमण, तर त्याचा जो मालक आहे तिथे मीन राशीचा गुरुदेवाची कृपा आता सध्या आपलं असणं खूप गरजेचं आहे. कारण तो लाभाचाही मालक आहे आणि धनाचाही मालक आहे. तर तुमच्या याच्यात अखंड धन तो जिथूनही भ्रमण करत असतो, तर तो गुरुदेवाच्या कडे ते डिपार्टमेंट आहे. तर तुम्हाला गाईला गुरुवारच्या दिवशी थोडेसे चणा डाळ भिजत ठेवून त्याच्यावर थोडासा गूळ ठेवून ते तुम्हाला तुमच्या हाताने गौ मातेला खाऊ घालायचे दर गुरुवारी. आणि त्याचे दैदिप्यमान रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या धन आणि लाभामध्ये मिळतील, याच्यात कुठलीच शंका नाही. राशी मालिकेतील शेवटची 12वी रास मीन रास. मीन राशीमध्ये शनिदेवाचं आता भ्रमण सुरू आहे आणि त्यांच्या 12वं स्थान, द्वादश स्थानामध्ये कुंभ रास येते आणि तिथे राहुदेवाचं विश्राम सुरू झालेलं आहे. आणि तिथे हा पंचग्रही योग बनतोय. तिथे सूर्यनारायणाचं ग्रहण देखील होत आहे. 12वं घर हॉस्पिटलला दाखवतं, 12वं घर जेलला दाखवतं, 12वं घर मेंटल हॉस्पिटलला दाखवतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला नको आहेत लाईफमध्ये. लॉसेसचं पण ते स्थान आहे. तर या गोष्टींना अवॉइड करायचं आहे. तर त्या स्थानाची एनर्जी, कारण 5-5 ग्रह तिकडे येत आहेत आणि प्लस ग्रहण होत आहे, तर निश्चितपणे आपल्याला त्याचे काही दुष्परिणाम येत्या काळात दिसू शकतात. आणि ते आपल्याला टाळायचे, तर त्या स्थानामध्ये काही चांगल्या, प्रत्येक स्थानात चांगल्या आणि वाईट गोष्टी दडलेल्या असतात. तर त्याला एनर्जी युटिलाइज, कारण ग्रह आलाय तिकडे तो काही ना काही देणार आहे आता आपल्याला. तो शुभ ग्रह असेल आपल्या राशीसाठी तर तो शुभ देणार. जो आपला दुश्मन ग्रह आहे तर तो आपल्याला वाईट रिझल्ट देणार. तर इथे 5-5 ग्रह हे जेव्हा येत आहेत तर निश्चित चांगले वाईट दोन्ही परिणाम येणार आहेत. पण आपल्याला वाईट नको आहेत, तर आपल्याला त्या स्थानाचं, द्वादश स्थानामध्ये मेडिटेशन हे एक ॲट्रिब्यूट आहे. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम हे एक ॲट्रिब्यूट आहे. आज तुम्ही फॉरेन हे देखील एक ॲट्रिब्यूट आहे. आणि फॉरेनचा कारकच राहुदेव आहे. तर राहुदेव तिथे भ्रमण करतोय, तर तुम्ही फॉरेनचं कनेक्शन बनवायला एक सुंदर योग आहे, सुंदर हे भ्रमण आहे. तर तुम्ही फॉरेनच्या रिलेटेड, फॉरेनला जायचं आहे, फॉरेनमध्ये काही बिझनेस करायचा आहे, नोकरी करायची आहे, शिक्षणाला जायचं आहे, तर त्यासाठी हा दैदिप्यमान काळ ठरू शकतो. आज तिथे जे ग्रहण होत आहे तर ते असं दाखवतंय की कोण ना कोण आपले वडीलधारी असतील किंवा स्वतःसाठी देखील, तर आपल्याला हॉस्पिटलचा जाण्याचा योग येतोय. तर आपल्याला हॉस्पिटलला जाणं टाळायचं असेल तर आपल्याला सूर्यनारायणाची उपासना करणं आणि प्लस आपण स्वतःहूनच हॉस्पिटलमध्ये जाऊन
काही वेळ घालवणं, तिथल्या कॅन्टीनमध्ये काही बसून चहा नाश्ता करणं, तिथली एनर्जी आपल्याला घ्यायची आहे. कारण GR निघालेला आहे की याला घेऊन या. तो ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आपल्याला न्यायच्याऐवजी आपण स्वतःच जाऊन तिकडे बसलो. दर आठवड्याला शनिवारच्या दिवशी तुम्ही जाताय, तिकडे बसताय, तिथे 10 मिनिटं वेळ घालवताय, तुम्ही तिथल्या कॅन्टीनमध्ये काही खाताय, तिथल्या नळाचं पाणी तुम्ही पिताय, तर तिथली एनर्जी तुम्ही मिळवली. ग्रहांचा देखील इगो असतो, तर तो इगो त्यांचा सॅटिस्फाय आपण करायचा आहे आणि जे काय आपल्यावर अरिष्ट येऊ शकतं त्याला आपण निश्चितपणे टाळू शकतो. तुम्ही शनीच्या रिलेटेडचे दान, म्हणजे काळं उडीद असेल, काळे तीळ असतील, हे देखील तुम्ही दान करून तुम्ही वृद्धाश्रमांमध्ये काही तळलेल्या वस्तू जाऊन देऊ शकता. वृद्ध लोकांबरोबर काही वेळ घालवू शकता. तर या काळाचे जे अरिष्ट आपल्याला दुष्परिणाम येण्याचे जे योग दिसत आहेत ते आपण पूर्ण मिनिमाइज नक्की करू शकू. षष्ठ स्थानातून केतुदेवाचं भ्रमण सुरू आहे, तिथे चंद्रग्रहण देखील होणार आहे. तर षष्ठ स्थानातलं केतुदेवाचं भ्रमण आपल्याला एक संकेत असं देत आहे की समजा काही कोर्ट कचेरी सुरू असेल आपली जुनी, तर तिथे आपला वकील जो पण आहे तर तो काय तिथे आपले पेपर जमा करतोय, काय स्टेटमेंट जमा करतोय, इथे थोडं बारीक लक्ष द्या. कारण 6व्या घरात जेव्हा मुळात ती गोष्ट जन्माच्या केतूला असते पण गोचरमध्येही होऊ शकते, तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की वकील असं काही बाजू आपली मांडून ठेवेल की आपल्या हातातोंडाची केस होती आणि ती आपल्या हातून निसटली आणि आपल्या विरुद्ध निकाल गेला. तर इथे मीन राशीने थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि षष्ठ स्थान हे आपल्या मोठ्या आतडीला दाखवतंय, तिथून केतू चाललाय, तर केतू कट आहे, तर आपल्या मोठ्या आतडीच्या रिलेटेड काही ऑपरेशन होत आहे असं देखील हे संकेत, हे गोचर भ्रमण दाखवत आहे. तिथे चंद्रग्रहण होणार आहे, तर आईच्या रिलेटेड काही इश्यूज असतील, काही तुम्हाला त्या काळात तुम्ही कुठल्या लिटिगेशन्स, कुठल्या कर्जामुळे इतकं प्रेशर येत आहे की तुम्ही एकदम फ्रस्ट्रेट होताय, तुम्ही डिप्रेशनला जाताय, तुम्हाला भीती वाटते, तुमची झोप पूर्ण उडाली आहे, असे काही अनुभव आपल्याला येऊ शकतात. तर याच्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना ही सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. आणि तुमच्या षष्ठ स्थानाचा मालक सूर्यनारायण आहे, त्याला ग्रहण लागतंय आणि त्याच्या स्थानामध्ये चंद्रदेवताला ग्रहण लागतंय. तर सूर्यनारायणाची उपासना करणं, त्याचे मंत्रजाप, त्याचा अर्ध देणं हे आपल्यासाठी चांगलं शुभ कार्य करायसाठी, शुभ फळ मिळवण्यासाठी हे शुभदायी ठरू शकतं. आज हे स्थान आपल्या आजोळचं आहे, तर आजोळमध्ये काही अडचणी येत आहेत तर तिथे थोडंसं लक्ष द्या. तिथे काही मातातुल्य स्त्रीला काही त्रास आहे, तिला थोडी आपली गरज आहे का, पैशाचीच आपण गरज असते असं नाही आहे, मानसिक रित्या देखील आपण कुणाला मानसिक पाठिंबा देतोय, त्यांच्याशी 2 शब्द बोलतोय, तर हे तुम्ही केलं तर तुम्हाला या षष्ठ स्थानाची जी अशुभ फळं मिळणार आहेत तिला आपण थोडंसं मिनिमाइज करण्यात नक्की तुम्हाला यश येईल. आज जे शनिदेवाचं भ्रमण आहे तुमच्या लग्नस्थानातूनच होत आहे. लग्नस्थानातून जे शनिदेवाचं भ्रमण असतं आणि सध्या 12व्या स्थानात जे हॉस्पिटलचं स्थान आहे ते पूर्ण लोडेड आहे. आणि शनिदेव हा स्वतः आजारांचा कारक आहे आणि तो तुमच्या लग्नातून म्हणजे तुमच्या स्वतःवरून त्याचं भ्रमण सुरू आहे. तर आजारी पडण्याचे योग दिसत आहेत आणि त्याचं प्रमुख कारण हे तुमची झोप न व्यवस्थित होणं, तुमचं पचन, तुमचं जेवण व्यवस्थित वेळेवर न होणं, तुम्ही डिसिप्लिन लाईफ नाही जगत आहे तर निश्चित तुम्हाला काही ना काही आजार होणार आहेत. कारण त्या शनिदेवाची सप्तम दृष्ट तुमच्या विवाह स्थानावर पडते, व्यापारावर पडते, तुमच्या पार्टनरशिपवर पडते, तर तिथे देखील काही ना काही इश्यूज होत आहेत आणि तुम्ही विचारांच्या फेऱ्यामध्ये तुम्ही अडकत चालले आहात. तर जास्ती विचार, डिप्रेशनवाले विचार, तुम्ही काही वाईट होणारे असे विचार यांना झटकून टाकायचं. चांगले विचारांचे तुम्ही प्लॅनिंग्स करा, चांगले प्लॅनिंगसाठी तुम्ही अर्धा 1 तास विचार करा, पण वाईट विचार येतोय त्याला 2 सेकंडमध्ये झटकून टाका. नाहीतर हा काळ, कारण शनिदेव आता अतिचारी होतोय आणि त्यात तुमचे 7.5चा हा मेन मधला टप्पा सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये शनिदेव आपल्याला दंड करू शकतो. त्या दंडापासून वाचायला शनिदेवाचे मंत्रजाप करा, शनिदेवाचे दान करा, यांनी आपल्याला पूर्ण अशुभ फळं जी आहेत तिला आपल्याला जास्तीत जास्त कमी करता येतील. धन्यवाद.